आज भूमिगत गटार योजनेचं कामाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। 42 कोटीच्या कामाचा वर्क ऑर्डर देऊन कामाला सुरुवात या ठिकाणी होणार आहे। सर, आज जिस तरह कांग्रेस के बैनर से अर्धापुर का नाम बदला गया है, उस पर आपकी क्या आपत्ति है सर? किसी ने बदला, शासन से कोई फैसला नहीं है, न किसी की मांग रखा गया है सर। अरिध्यापुर रखा गया है। किसने रखा है? सोशल मीडिया पर बहुत किसने रखा है? ऐसा कोई फैसला नहीं हुआ है। ये लोकल की किसी ये साजिश है किसी चुकीचंच आहे ना। सामान्य माणूस हा महागाईने होरपळून गेलेला आहे। सामान्य माणसाची जी गरज आहे, सिलेंडरची किंमत 1000 रुपयाच्या वर गेलेली आहे। सामान्य माणसाला न परवडणारी अशी ही परिस्थिती आहे। त्यामुळे लोकांनी या गोष्टीचा निषेध केला आहे। सामान्य माणसात तीव्र नाराजी आहे बाबतीत। जुनेच डबे आहेत ना, आम्हाला वाटतं नवीन डबे आले, पण गेल्या रात मी प्रवास केला 2दा, जुनेच डबे आहेत सगळे। तो लास्ट क्वेश्चन ये है, जिस तरह आपने ऑनलाइन राशन कार्ड चालू किया है सर, उसी तरह नांदेड़ में भी कई समस्या है और उसको जो है तो कोटा पूरा नहीं होने की बात कही जाती है, तो सर क्या आप उस पर भी आवाज़ उठाएंगे? ज़रूर। नांदेड़ के गरीब लोगों को राशन अगर मिलता नहीं है तो उसमें क्या समस्या है मुझे पता नहीं है, पर उनको भी मदद करने की मेरी भूमिका रहेगी। अर्धापुर में मैं जब घूमा, मुझे बताया लोगों ने कि हमारे पास राशन कार्ड है पर राशन नहीं मिल रहा है। तो यहाँ पर 14,000 लोगों को राशन दिया गया है और नए कार्ड भी यहाँ पर कुछ दिए जिनको नहीं कार्ड थे। तो काफ़ी हद तक पहले से बेहतर परिस्थिति सुधर गई है। सर, एमआईएम का कल जलता हुआ, उसमें आप पर जमकर निशाना बनाया कांग्रेस। तो ठीक है, उनका काम ही है ना। जितनी मेरे को गालियाँ देंगे उतना मेरा फायदा है, ये कहना चाहिए। उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, अर्धापूर आणि तालुक्यातील आलेले सर्व मान्यवर मंडळी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस अर्धापूर शहरातल्या पाणी पुरवठा योजनेसंदर्भामध्ये मी भूमिपूजन केलं, ते काम करत असताना रस्ते फोडावे लागले होते आणि मग पाणी पुरवठा झाला। लोकांचं म्हणणं, साहेब गटार योजना पाहिजे, गावामधलं सांडपाणी घाणपाणी हे गटारीमध्ये गेलं पाहिजे आणि मला म्हणे साहेब रस्ते पण करा। अरे म्हटलं रस्ते आता केले तर परत फोडावं लागतील म्हटलं। पाणी पुरवठा योजना आपण करू आणि पाणी पुरवठा योजनेचं काम झाल्यावर गटारचं काम करू आणि गटारचं काम झाल्यावर मग रस्ते करू, असं मी त्यावेळेस बोललो होतो। बरोबर आहे की नहीं? सब रास्ते खराब हो गए, ऐसा हो गया, वैसा हो गया, अब क्या कर, लोगों को सबूरीच नहीं है। लोगों को हमारे दोस्त बोलते रहते, अरे काय केलं ह्यांनी, रस्ते बघा, अवस्था बघा। आज अर्धापूर शहराला पाणी मिळते की नाही? मिळते की नाही बाबा सांगा, महिला बाई जोरात बोला, आवाज येतच नाही का? ती काय आहे, 1,00,000-2 लाखाला 1,40 कोटी काय 100 कोटी एवढंच पाहिजे पैसे, तर काळ्या मारतात लोक, अशी परिस्थिती आहे। शांत बसते, अभी और क्या देते, हम आते हमको क्या देते? प्रश्न असा आहे की जे काम चांगलं झालेलं आहे ते जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत केलं पाहिजे, म्हणजे लोकांना काम करण्याकरता उत्साह वाढेल। काम करण्याकरता बाकी काय 45 पैसा और क्या चाहिए? देख रहे क्या करूँ, 40 बजाओ कि नहीं बजाओ, कोई नहीं बजाता, नहीं क्या करूँ, हिंदू जे काम चांगलं चाललंय, अर्धापूर शहर नांदेड जिल्ह्यात जे लहान नगरपालिका आहेत ना, त्याच्यामध्ये नंबर 1 चं शहर झालं पाहिजे। चांगलं शहर, उगा मी गप्पा मारत नाही, मी जे बोलतो ते करून दाखवतो। मी जे बोलतो ते करून दाखवतो, फालतू गप्पा मारत नाही मी कधी। आणि मला आज आनंद अभिमान आहे की आपला 42 कोटी रुपयाची ही योजना, ही गटर योजना आहे ना, 42 कोटीची योजना, 48 किलोमीटर गावामध्ये गल्ली बोळामध्ये भूमिगत गटर खोदून खाली गटरची लाईन टाकणार, ज्याची किंमत 42 कोटी आहे। आणि ती 42 कोटी 53 नहीं भाई भैया, पहला टप्पा 42 का बोलेगा, तुम्हारे जरा मालूम मेरे को ज्यादा है। 42
42 कोटी की योजना है, वैसे पूरी योजना टप्पा 1 और टप्पा 2 मिला के 56 कोटी की है. तर हे पहिला जो योजना है ही फक्त या बाजूची आहे. रस्ते के पहलवर तहसील से लेके कोर्ट बिल्डिंग तक की जो जगह है उसका भी मंजूर होना है. उसकी कीमत 13 कोटी है. तर पहिला जो टप्पा आहे त्या पहिल्या टप्प्याची किंमत जी आहे ती 42 कोटीची है. अभी भी जो भूमि पूजन हुआ है वो 42 कोटी का काम पूरे गांव का इधर का हुआ है, ये बताना चाहता हूं. और बाकी के 13 कोटी का काम टप्पा 2 का है. ये काम होने के बाद उसका काम मंजूर करके ले गया. अभी वो मंजूरी नहीं है, खाली 42 कोटी की है. तो अपने दोस्त तैयारी से साहब बोल के गए, देखो उधर हुआ नहीं, झूठ बोल के गए, हुआ नहीं उधर. अब क्या है, रोज बोलते रहते कुछ ना कुछ बचा ही नहीं है, क्या करेंगे. पुढे तर सर्व जायचे नाही, सर्व पुढे गेले मागे आहेत. हाँ, जोरदार बैटिंग करके चुके आया वहां पर. तुम्ही सुटत ना क्या. मुद्दा एवढाच आहे की हम जो बोलते आहे त्यात काहीतरी तथ्य असतं, खोटं बोलायचं काही कारण नाही. त्यामुळे अर्धापूर शहरामधली जी घाण आहे, गटर आहे, सांडपाणी आहे, ते सगळं या भूमिगत गटाच्या माध्यमातून बाहेर चालल्या जाईल आणि शहरात मग रस्त्याच्या उसकी ऊपर रस्ता करेल. म्हणजे आता मी स्वतः गावात फिरलो ना, प्रत्येक गल्ली बोळात फिरलो, गली आहे उघडले, मला माहिती आहे, स्वतः चाललोय मी. तकलीफ हुई आपको, और 6 महीने निकालो, और 6 महीने निकालो. ये पूरा काम 48 किलोमीटर पूर्ण गावाच्या गल्ली बोर्डामध्ये गटारीचं काम होणार आहे. म्हणजे पाणी झालं, गटार योजना झाली, दोन्ही काम झालं की वरून रस्त्याचं काम, म्हणजे सगळं व्यवस्थित होऊन जाईल. त्यामुळे आता अर्धापूर शहरवाल्यांना पाण्याचा प्रश्न राहिलेला नाही, अर्धापूर शहरवाल्यांना गटारीचा प्रश्न राहिलेला नाही. ते झालं की रस्त्याचं काम करून टाक. त्यामुळे विकासाची गंगा अर्धापूरमध्ये कधी कमी पडणार नाही, हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आहे.